नमस्कार, मी जिल्हाधिकारी सांगली बोलतोय। मी आज या ठिकाणी सगळे सांगलीकरशी बोलू इच्छितो की नशा ही केवळ एखाद्या व्यक्तीची समस्या नसून हा कुटुंब, समाज आणि आपल्या भावी पिढीसमोर एक गंभीर आव्हान आहे। या आव्हानाला मोडून काढण्यासाठी माननीय पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ मुक्त सांगली हा अभियान गेली 1.5-2 वर्षापासून आम्ही राबविण्यात येत आहोत। या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल या दोन्हीची संयुक्त विद्यमानाने नशामुक्त सांगली रॅली काढण्यात येणार आहे। हा रॅली सोमवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजता विश्रामबाग येथील कल्पद्रुम ग्राउंड नेमिनाथ नगर येथून सुरू होणार आहे। या रॅलीमध्ये प्रशासनातील व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर विद्यार्थी, युवक, पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि सगळे सांगलीकरांची मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मी करतो। आपल्या देश सर्वाधिक युवा पिढीचा असून युवा पिढी यांच्या ऊर्जा योग्य दिशेने वळवून तिचा सकारात्मक वापर देशाला उज्ज्वल भविष्यासाठी होणे गरजेचे आहे। त्यासाठी तरुणीला व्यसनापासून दूर ठेवणे आणि त्यांना सटीक दिशेने मार्गदर्शन करणे हे आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे। लक्षात घ्या, या रॅलीतील आपला सहभाग केवळ उपस्थिती नसून नशामुक्ती विरोधातील सामाजिक शक्तीचा एक प्रदर्शन असणार आहे। चला तरी मग आपण सर्वजण मिळून नशेला नकार देऊया, निरोगी, सुरक्षित, सक्षम सांगलीच्या निर्मितीचा संकल्प करूया आणि नशामुक्त सांगली, एकत्रित पाऊल, निरोगी भविष्य रॅलीत मोठ्या संख्येने आपण सहभागी होऊया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।